ठाकरे बंधूंच्या मुलुख मैदानी तोफा धडाडणार आहेत। संयुक्त सभेनं ठाकरेंच्या प्रचाराची सुरुवात होणार आहे। विरोधकांवर आरोपांचे बॉम्ब गोळे बरसणार आहेत। ठाकरे प्रचाराची राळ उडवून देणार। पालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्रित तोफा धडाडणार आहेत। मुंबई पालिकेमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले। जागा वाटपावर देखील चर्चा सुरू आहे। त्यामुळे प्रचाराचा नारळही ठाकरे बंधू एकत्र सभा घेऊन फोडतील अशी माहिती आहे। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। पालिका प्रचाराचा नारळ ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेनं। प्रचाराची रणधुमाळी, ठाकरे बंधूंच्या 6 संयुक्त सभा। पालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या तोफा धडाडणार। राज्यात महापालिका निवडणुकींचा धुरळा उडालाय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सोबतच निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेनं फुटणार असल्याची चर्चा आहे। तसंच मुंबईसह इतर ठिकाणीही ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। मुंबई पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि मुंबई शहर अशा 3 ठिकाणी सभा होण्याची शक्यता आहे। नाशिक, ठाणे आणि पुण्यामध्ये प्रत्येकी एक सभा होण्याची शक्यता आहे। मुंबईसह महत्त्वाच्या शहरांमध्ये ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा होणार असल्याची माहिती आहे। दरम्यान ठाकरेंच्या सभेवरून शिंदेंच्या शिवसेनेनं टोला लगावलाय। 6 पैकी काही सभा रद्द होऊ शकतात अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे। 6 सभा बापरे, त्याही जास्त घेतलेल्या आहेत त्यांनी। त्याच्यातले 1-2 कॅन्सल करण्याची शक्यता नाकारता येत नाही। कार्यकर्त्यांनी निवडणूक लढायचे, त्यांच्या जीवावर लढायचं। हे जे अहंकार आहे ना, कार्यकर्त्याला मैदानात सोडून द्यायचं, तूच लढन तूच मर, ही भूमिका त्यांची राहिलेली। आता महाराष्ट्राला कळलं की यांच्यापासून लोक दूर का जात आहेत। आणि ही महानगरपालिका ज्याला शहरी भाग मानला जातो, त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये यांना यश मिळणार नाही, हे तेवढं सत्य आहे। तुमच्या कोणत्या निवडणुका, तुमचं काय खरं आहे? तुम्ही कोणत्या पक्षात आहात? उद्या अमित शहा सांगेल तिथं तुम्हाला जावं लागेल। उद्या तुमचं सुप्रीम कोर्टामध्ये चिन्हाचा प्रश्न आहे, पक्षाचा प्रश्न आहे, तेव्हा तुमचाच पक्षच राहील का नाही हा महत्त्वाचा प्रश्न। निवडणुका तर फार लांब आहे। दुसरीकडे ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाची देखील चर्चा सुरू आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। राज ठाकरे आणि परबांमध्ये शिवतीर्थवर 10 मिनिटं चर्चा झाली। त्यानंतर अनिल परबांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा केली आहे। नाही, स्वाभाविक आहे की युती संदर्भामध्ये ज्या चर्चा आहेत त्याच्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे, आमचाही सहभाग आहे। आणि त्या चर्चा मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे त्या भेटीगाठी होत राहणं हे स्वाभाविक आहे। आणि शेवटी पक्षाचे प्रमुख राजसाहेब ठाकरे आहेत, त्यांना भेटायला येणं कोणी हे अगदीच त्यातला एक भाग आहे असं समजायला हरकत नाही। ठाकरे बंधूंसाठी मुंबई महापालिकेची लढाई अस्तित्वाची आहे। पहिल्यांदाच दोन्ही बंधू पालिकेत एकत्र मैदानात उतरणार आहेत। एवढंच नव्हे तर दोन्ही बंधूंच्या संयुक्तरित्या सभा देखील होणार आहेत। त्यामुळे मुंबईसह महत्त्वाच्या शहरात ठाकरे बंधूंच्या तोफा सत्ताधाऱ्यांवर चांगल्याच धडाडणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।